फायनली आपल्या घराचा प्लॅन आलेला आहे. म्हणजे 4-5 वेळेस त्याच्यामध्ये करेक्शन केलेलं आहे. हे बघू शकता, हे प्लॅन आहे. नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर उद्या आहे आपल्या नवीन घराची पायाभरणी आणि त्यासाठीच काही खरेदी करायची काही विधी असतात. त्यानुसार मग लिस्ट पण केलेली आहे आणि ज्यांच्यात पूजा झालेल्या आहेत ऑलरेडी, जसं की माझ्या मामाची मुलगी वगैरे, तर तिला कॉल केला होता. तिने मला एवढी मोठी लिस्ट दिली आहे. त्याच्यामध्ये काय काय लागणार आहे काय नाही ते सांगितलंय. तर काळे तीळ काहीतरी आणि काळे राळे उडीद सातू असं बरंच काही तिने सांगितलंय. तर ते सगळं घेऊन येते मी. आणि आत्ता ना शांभवीला घरी ठेवूनच जातोय आम्ही. आणि खरं तर खूप आनंदाचा क्षण आहे उद्या. परंतु कसं आहे माहिती का, काही गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होत, तर त्या कॉम्प्रोमाइज कराव्याच लागतात. बघू आता पुढे काय असेल कसं असेल, सगळं शेअर करते. सध्या वेळ खूप कमी आहे, त्यामुळे आता पटकन आम्हाला जाऊन यायचंय, कारण मला क्लास पण परत आल्यानंतर घ्यायचा आहे. आणि शांभवीच्या हातात ना कंगवा आहे, ती सगळ्यांना मारत सुटली आहे. इतका दंगा चाललाय तिचा. श्री गेलेला आहे शाळेकडे खेळण्यासाठी. त्याचे खूप सारे फ्रेंड्स इथं जमा झालेत आता. आणि फुल ऑन जे काही धमाल असते ना, म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद मामाच्या गावचा, तो पुरेपूर घेतोय. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता जास्त वेळ नाही घेत, कारण की परत खूप गोष्टी आहेत ज्या वर्कआउट करायच्यात. आणि त्यासाठी काय भरपूर तयारी आहे. रात्र थोडी आणि सोंगे फार अशी अवस्था आहे. आणि मग काय म्हणताय? काय नाही, आता ऍक्च्युली हे स्वप्न सत्यात उतरते टप्प्याटप्प्यात. आणि हे उतरावं यासाठी किती कष्ट घेतले. आणि ऍक्च्युअली ते होते तर आता ते जगायला पण वेळ कमी पडतोय. कसं आहे, ऍक्च्युअली जाऊन आपण डायरेक्ट घर खरेदी करतो त्याच्यात, आणि ह्याच्यात त्रास आहे, परंतु त्याच्यात वेगळी मजा आहे. बरं नाही, प्रत्येकाच्या प्रायोरिटीनुसार वेगवेगळ्या गोष्टी असतात. कुणाची काही गरज असते त्यानुसार ते म्हणतात ना, लग्न करावं पाहून आहे ना, बघून करावं. काय असं ते चुकलं, लग्न पहावे करून आणि घर बघावे बांधून. हा, तर तसं आहे. खरं ते तेवढंच कठीण आहे. चला निघायचं शॉपिंग साठी. चला. आणि शॉपिंग खूप महत्वाची आहे, ती करणं खूप गरजेचं आहे. हे हुकलं तर मग मनात आपल्या आयुष्यभर राहून जातं की मी हे नाही केलं, मी घर बांधलं पण माझं हे राहिलं. असं नाही, आपल्याला कुठलाही रिग्रेट मनात ठेवायचा नाही. चला निघूया आपण पुढे. कंटिन्यू करतेस मी ब्लॉग. ठेवलं मला बेल दावना महादेवावर चलते आणि ही बेटी भस्म म्हणून ही किसा पायामध्ये आणि तांबडा तांब्या असाच पुरायचा. आणि इकडे ही वाळू पंढरीची, चंद्रभागेची, आणि ही धने आणि ही सातू घरच्या. बाकी आता सगळं आणायला जायचं. सुपाऱ्या लागतात, येत होतं आम्ही. इथं सगळं साहित्य जे घरी अवेलेबल आहे ते काढून ठेवलंय, जे नाही ते आम्ही घेऊन येतो. ताईसाठी आंबे घेतलेत तर ते द्यायचे. आणि निघतो आम्ही आता. शांभवी जरा असं कोऑपरेट कर बाई. आता फोन घरी ठेवलाय गे. चला आता इथे वानोळा आहे, छान छान असे आंबे घेऊन जातोय. मस्त पिकलेत पण आता खरं तर ताईसाठी घेऊन चाललोय आम्ही. आणि ही पावती पण याच्यातच ठेवते. तर ज्या गोष्टी तिथे गेल्यानंतर बघूया. आता लिस्ट वगैरे लय गोंधळ आहे डोक्यात, लय काय काय ते काहीच कळेना मलाच काय बोलू. चला. आणि असं होत असेल बऱ्याच जणींना, आनंदाच्या क्षणी काय करावं आणि काय नाही, उद्या आता हे करायचं, रात्रभर झोप येणार नाही, अशा पण बऱ्याच जणींना गोष्टी होतात आहे की नाही. चला आता मुरुडमध्ये आलोय आम्ही. आता आलोय सोनाराच्या दुकानाच्या इथे नागनागिन घ्यायची आहे म्हणून. लवकरात लवकर आपल्याला साहित्य घेऊन रिटर्न जायचंय, कारण क्लास आहे परत 9 वाजता. साधे पाहिजे तर साधे. हे किती मध्ये येते चांदीमध्ये? तरी किती मध्ये बसलं? आता हे जे नागनागिन आहेत ते पायाभरणीसाठी लागणार आहेत असं मला साहित्याच्या यादीत दिलेलं आहे. परंतु हे कितपत खरं किंवा याच्या मागे काय लॉजिक आहे मला काहीच माहिती नाहीये. परंतु आता घरच्यांच्या इच्छेसाठी हे पंचधातू आणि हे सगळ्या गोष्टी घेत आहोत. नाही येतं ना 5 मिनिटं थांबा ना. मोती कवळा आणि हे तुमच्याकडनं कशासाठी घेतात मग लोक? हे मोस्टली जातात याला की नारायण नागदेवीची पूजा.
उडीद 1 छटा, सातू आहे, मूग 1 छटा, पिवळा पिवळे राळे 1 छटा, नारळे तर आता बाकीचं सगळं साहित्य घेतलेलं आहे, म्हणजे जे गरजेचं होतं ते पण, उद्या पूजेसाठी लागणार आहे ते पण, आणि काही घरच्या पण थोड्याफार गोष्टी आहेत. भाजीपाला वगैरे जो काही दररोजचा लागतो ना, तर तो पण घेऊन येण्यासाठी आईने सांगितला होता. तर मग जातोच आहोत तर पटापट तोही घेऊ म्हणून एकाच ठिकाणी आता आम्ही घाईमध्ये तो घेतलाय. त्याच्यात भाजीपाला वगैरे घेतलेला आहे. आत्ता मी आले ताईच्या घरी, खूप घाईत आहे. आता तिला अगोदर हे आंबे पोचवते, नाही तर उशीर झाला. ताई मला तिला आंबे म्हणजे वेळ नाही, लगेच जायचंय. ह्याच्यात मला मागेच काही दिवसांपूर्वी ताई गाणगापूरला गेली होती आणि तिकडची वाळू वगैरे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत पाणी ते घेतलंय. आणि ती म्हणत होती की ब्राह्मणाला विचारूनच वार ठरवा. उद्याच्याला किती वाजता टाकतो मग ऍक्टिव्हेशन टाकतो का खतरनाक. नमस्कार. तर गावाकडनं आता आलोय आणि हे बघा आज लाईटचं वगैरे इकडे कनेक्शन घेतलं आहे. आता हे पुटिंगचं जे काय स्टीलचं काम सुरू झालेलं, बांधणी वगैरे आज सुरू आहे, हे चालू झालं बघा. तर स्टील मटेरियल इकडे येऊन पडलंय, बघू शकता. काही गोष्टींच्या बाबतीत आपण आयुष्यभर विचार करत असतो, स्वप्न बघत असतो, पण प्रत्यक्षात ते एक्झिक्यूट होत असतात ना, तर त्यावेळी विश्वास बसत नाही स्वतःला. कधी कधी असं वाटतं की हे सगळं स्वप्नच आहे, म्हणजे प्रत्यक्षात हे होतंय की नाही, का आत्ता जाग आली तर हे सगळं स्वप्न तुटेल का, इतकी सुद्धा भीती वाटते. आणि हे जे साहित्य वगैरे येऊन इथं बांधकामाचं आता टाकलेलं आहे ना, तर ते बघताना तर अक्षरशः मला व्हॉइस ओव्हर करताना सुद्धा डोळ्यात पाणी आलं. आणि एडिटिंग करताना मी कितीतरी वेळा असं झालं की बापरे, फायनली होतंय हे सगळं. आणि खरं तुम्ही समजू शकता, ज्यांचं घर नाही ते माझ्याशी रिलेट करतील. तर आज फुटिंगचं काय कसलं काम चालू आहे आता? फुटिंग बांधायला लागले तर. आणि आमचे हे मित्र आहेत, आणि मित्र आमचे पोलीस भरतीची तयारी करत होते, 1-2 मार्कानं गेलेले आहेत. खूप कष्ट केले त्यांनी, परंतु बघा त्यांनी हार मानली नाही, समायोजन केलं. आणि इकडे हे कला कौशल्य इकडचं एवढं हे शिकून आज यांनी चांगल्या पद्धतीने इन्कम जनरेट करतात. त्याच्यामुळे कुणी आयुष्यामध्ये खचून न जाता कामामध्ये कौशल्ययुक्त शिक्षण गरजेचं आहे आता. हां, तर बघा, माणसांचं समायोजन करायला शिकायला पाहिजे आणि कष्टाला लाजलं नाही पाहिजे, आहे ना. तर खूप छान वाटलं सरांना भेटून आणि प्रेरणादायी आहे. जे काही कुणी तयारी करतात आणि जर अपयश आलं तर खचून न जाता प्रयत्न अविरत ठेवायचे, एवढ्या ह्याच्यातनं शिकायला मिळतं आपल्याला. तर कालचं काम बघा हे अशा पद्धतीनं झालेलं आहे. पाणी मारलंय का? होय. जे काय आपण बेड केलेले, तिसरी बेड ज्याला म्हणतो ना, तर पाणी सकाळी मारलेलं आहे, परंतु ऊन जास्त असल्यामुळं आणखी थोडंसं टाकून घेतलेलं पाणी चाललं आहे. हे सर्व तुमच्या आशीर्वादामुळे शक्य झालेलं आहे. आणि एवढ्या उन्हाळ्यात एवढं चांगलं पाणी लागलं. काम चालू आहे बांधणीचं. हे आता आतमध्ये बेडवर जाणार आणि इकडं
खाली जी काही फिटिंगसाठी आवश्यक आहेत ना सगळ्या गोष्टी या बांधून वगैरे घेतलेल्या एकदम मजबूत असं बांधणी केलेली आहे बघू शकता. ते पूर्ण बांधणी करून घेतलेले मजबूत असं आपण G+5 बांधू शकतो अशा पद्धतीनं स्टील डिझाईन केलेलं आहे, जेणेकरून कसं आपण आत्ता आपलं बजेट आहे त्या पद्धतीने बांधू आणि पुढे भविष्यात आपल्याला जरी वाढवायची इच्छा असेल तर आपण इझिली वाढवू शकतो ह्याच्यावरती. अशा उद्देशाने हे नियोजन केलं आहे, स्टील डिझाईन केलेलं आहे बघू शकता. आणि इकडं पाणी वगैरे मारलेलं आहे बेडला पण. आता आपलं हे जे बांधकाम आहे याच्यामध्ये ना काही जणींचं बांधकाम यापेक्षा खूप मोठं असेल, ते आर्थिक बजेट खूप मोठं घेऊन चालत असतील आणि कदाचित ते त्यांना अफोर्ड होत असेल. तर तुमच्यासाठी मी खूप आनंदी आहे आणि ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु आमच्यासाठी ना ही छोटी गोष्ट नाही आहे. जे आत्ता आम्ही बजेट घेऊन चाललोय त्या मानाने एक प्रकारे आम्ही रिस्क घेतोय या बांधकामात, असंही तुम्ही समजू शकता. सो कुठली गोष्ट छोटी मोठी या तुलनेने आपण मापण्यापेक्षा त्या व्यक्तीचा आवाका किती असेल आणि त्यांनी कशी रिस्क घेतली असेल, वय किती आहे, त्यानुसारही काही गोष्टी ठरतात. सो पहिलं बांधकाम आहे त्यामुळे आमच्यासाठी थोडंसं दुर्जड आहे. चला आज बऱ्यापैकी काम झालेलं आहे. आता डायरेक्ट उद्या फुटिंगचे काही हे आहेत ना हे परत मार्कआउट टाकून उभं करायचं हे काम आहे इथं. आणि हे जाळ्या बनवायचं वगैरे अंतिम टप्प्यात आले आता. खूप कष्टाचं काम आहे, एवढं मन लावून करतायत आपले मित्र वगैरे आणि त्यांना त्यांचं कष्टाचं फळ पण मिळते. त्याच्या पद्धतीनं एकदम प्रामाणिकपणे कष्ट करतायत ते, त्याच्यामुळं आज यशस्वी आहे ते. आणि कुठलंच काम छोटं नाही, सगळ्यात महत्त्वाचं. चला आता इथलं काम झालेलं आहे आपलं बऱ्यापैकी आणि आता नवीन उद्या येऊ आपण. बघा श्री उतरू नको खाली. श्री उतरू नको खाली. कुंडीत आहे शेवरू आमचा कुंडीत आहे. शेवरू टेबल लिहित बसा, तू आल्यावर लिहितो म्हणला होता. बर थांबाळे. फायनली आपल्या घराचा प्लॅन आलेला आहे. म्हणजे 4-5 वेळेस त्याच्यामध्ये करेक्शन केलेलं आहे. हे बघू शकता हे प्लॅन आहे याच्यामध्ये किती रॉ प्लॅन आहे तर. आणि हे काल काही वर्षाच्या अपेक्षा आहेत ना की ह्याच्यावर लिहून घेतल्या होत्या तिथं सांगितल्या का त्यांना सांगितलं की त्या गोष्टी. तर हे सगळ्या गोष्टी येतात आपला जवळपास मला वाटतं पहिल्यांदा आपण एकदा सांगितलं होतं प्लॅन नवीन घराचा केला, म्हणजे जवळपास 6 प्लॅन झाले आपले. हा आतापर्यंत 6 अपडेट झाले. सगळे वास्तुशास्त्रानुसारच आपल्या 3 रोडाच्या वास्तुशास्त्रामध्ये व्यवस्थित प्रॉपर बसतात. किंवा ब्रह्मस्थळ कुठं असावं, किचन कुठं असावं, याचं सगळ्या गोष्टी आता आम्ही फायनल प्लॅनवर आम्ही सगळेजण चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर फायनल होणार आहे. म्हणजे ह्याच्यात पण काही फायनल असू शकत आजच होणार आहे. बरं आपल्या फॅमिलीपैकी कुणी जर आर्किटेक्ट इंजिनियर असेल तर ना वर्षा चौधरी ऑफिशियल याच्यावरती DM करा, जेणेकरून आम्हाला पण सहकार्य होईल. तिथं ती 3 लेअरच्या पायऱ्या टाक म्हणायच्या काम. पण वरी आपल्याला पुढे वरच आता वरच आता चेंजेस काय केले तुम्हाला सांगतो. आता ही जर प्लॅन वापरला आपण ते तर या इथं ना भैया सांगत होता की या वयात सुद्धा मी माझ्या वडिलांचा एकही शब्द मोडत नाही. तर मुलांनी कसं असलं पाहिजे त्याविषयी. मग आम्ही 4 तासांनी 18
मी नीट अभ्यास केलाय. कॉंग्रॅच्युलेशन. पाणी प्यायला. आणि आता ना हे गेलेत लातूरला लॉटच्या याच्यासाठी. 5 वाजताय तिथे पाहू शकताय. आणि वहिनी, चिकू आणि शौर्य चाललेत उजनीला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी. कारण की आत्ताच एवढाच वेळ असतो, परत मग दिवाळीत डिरेक्टली सगळ्या जणींचा सेमच तो इश्यू आहे. आणि आत्ता मग वानोळा म्हणून वगैरे भैयाचं म्हणणं होतं की आंबे घेऊन जा, कारण शौला इतके जास्त आंबे आवडतात आणि नेमकं आत्ताच हे सगळं हे व्हायला आणि त्याची इच्छा नाही. पण असं होतं की तिकडच्या आजीला पण भेटावं असं वाटणं हे साहजिकच आहे त्यामुळे. आणि शांभवी कुठे होईल? तुझ्यापाशी शांभवी ग तरी बरं पायऱ्याकडनं ना गेली आंबे घेऊन जावं. धान खेती की पोरं लय होईल की. अरे पोरं आहे तिथं काय बसायचं, तिथं उतरून जायचं. हे पिकलेलं आहे त्या टोपल्याचं. ऐकत कच्चे बी नाही, पिकलेले नाही. आताला बी होते. न्याजा पिलीला. ते शेवटून जातंय रात्री. शाहू तिथली पर्स घे. काय केलेलं? हा. तिला यायचंय. हा, दाजा. मी तिला बी बरं झालं बघ. काय राहती? रात्री तिला 6-7 अंधार व्हायला सुरू होती. दूध आणायस बस. श्वास घेऊ वाटायचा. हा, त्यांनी कुठं थांबणार आहेत, जायचेत की उद्या. गरीबी तुझ्यापाशी असलेलं वेगळं असतंय. नानू तू चाललीस दाजू सोबत? गला पलायलीस दाजूच्या? बाय. जानालेश मामी सोबत भूल जातेश. बाय बाय. हा. तिकडे गेलं बारकं. ऐकत जा. बाय बाय. मामा. लय वाईट. जस्ट आताच वहिनी गेल्यात आणि नेमकं ना ते तिथे काहीतरी होतं साहित्य, ते वहिनीनं पाहिजे म्हणून ते काढायला गेला आणि त्याच्यावरचं झाकण निघालं आणि ते श्रीच्या इथे लागलंय. बरं ते परत डोळ्यात मध्ये काही जखम झाली नाही, वरच्या स्किनला बऱ्यापैकी लाल झाले त्याच्या आणि रक्त थोडं थोडं येत आहे. तर बघूया, थोडा वेळ वाट बघू, नाही तर मग दवाखान्यात घेऊन जावं लागणार. ते तोंडात नको घालू शांभवी. आणि वहिनी मुलं गेले तर घर सुनं सुनं वाटायला लागले. म्हणजे सगळा दंगा गोंधळ गर्दी असं असतं आणि अचानकच गेल्यानंतर वेगळंच वाटतं नाही का ते. आणि शांभवीला पण आता करमणार नाही 2 दिवस मामी गेली तुला नाही नेला अशी म्हणतेस तू. चला तर मग भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.